हॅलो. हॅलो ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी हो. समर्थ. किती दिवसाने फोन आला ताई तुमचा. गुरुदेव दत्त. श्री वेळच गुरुदेव तशी दत्त. होती, काय करता आता. काय झालं? आईचं अरे निधन अरे झालं. अरे कधी होत आहे? आता 1.5 महिना झाला. अगं बाई. म्हणजे त्या आजारीच होत्या ना, 18 दिवस दवाखान्यात. अरे बापरे. किती हा. वय होतं आईचं तुमच्या? आमच्या आईचं वय होतं 83-84 असे 85 पर्यंत असं. हो का? पण आजारी नव्हत्या ना, फिरत होत्या. हो ना. मग हा तरी कसं काय मग? मग अचानक असं रात्रीचं ना, गारवा लागला पायाला की काय झालं, पाय वळत नव्हतं. अरे अरे. हा. आणि आमचे बाचे म्हणजे काय, आता ते दवाखान्याचं एवढं माहित नसल्यामुळं केलं ऍडमिट, पण ते वेगळंच त्यांनी पाय दुखतो, हा पाय आणि हात म्हणे वळत नाही. मी वळून पाहिला तर वळत होता, आवाज द्यायचे मला. हा. आणि मग ते त्यांनी ऍडमिट केलं, पण त्यांनी वेगळंच ते सलाईन वगैरे लावलं, सूज आली हातापायाला. अरे अरे हात नंतर पायाला सलाईन, पाय सुजला. मग अरे. ते घशाला ते हे लावून कप बाहेर काढला. ते कशाला पाहिजे? हो यार. वेगळी ट्रीटमेंटच वेगळी दिली आम्हाला. पुष्कळ समजायचं, पण म्हटलं आता काही जगू शकत नाही. मला माहित होतं. म्हटलं मी अरे. 4-5 मंत्र बोलली. 2-3 दिवस मी जवळच होते ना. हा 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 हा. रात्रीचं हे जात होते झोपायला. मग अरे. असं मंत्र बी टाकले डोक्यावर बी, महामृत्युंजय मंत्र आपल्याला माहिती आहे तेवढं आम्ही केलं. बरोबर आहे. हो हा. केंजळे दादांना फोन लावला होता, पण हे घाईत सगळं. आणि ते हो. फोनही बी मग आपण वाट बघत बसल्यापेक्षा म्हणलं जाऊ दे, आपल्याला जेवढं येतं तेवढं करावं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते 18 दिवस होती दवाखान्यात. आई ग. हालच झाले पण जरा. बाई ग. हा. आणि वडील? वडिलांना आता मागे अनुभव सांगितला, पण 3रं वर्ष चालू आहे आता. हो हो ते हो. हा मागचा अनुभव वडिलांचा होता ना. बाई ही ग. पण रातपर्यंत स्वामी समर्थांचा जप करत होती. तिचं तोंड हालतच होत. म्हणजे नंतर आम्हाला हाक नव्हती मारत ना. हा 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 हा. ते घशाला छिद्र पाडलं, तिला ते जास्तच झालं. बरोबर बरोबर. आणि ते नाकातून नळी एक, त्याच्यातून ते पेज अरे अरे ज्यूस. अरे. हा. मग ते हालच केले त्यांनी. ते मला नाही पटलं, पण आता काय करता. मी बरोबर आहे. त्यांना म्हटलं माझ्या घरी का नाही आणलं, मी नीट केलं असतं. पण आता काय करता, जाऊ द्या. जाते ज्याचं जेवढं आयुष्य. हा. असंच म्हणायचं आता काहीतरी. काय म्हणतात ना, ते कशावर म्हणजे तरी जेवढं जातच. आयुष्य असेल ना ताई, हा. तेवढंच मग ते काही पण कारण निघतं. मग आता तोच अनुभव तुम्हाला सांगते. हम्म. तर ज्या दिवशी गेली ना, मला यांनी माहित नाही केलं, मला त्रास होतो ना, मला डॉक्टर आणला होता. हा 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 हा. हा. ताईला पण जास्तच झालं, ताईला बी इंजेक्शन अरे अरे घेतलं. अरे अरे. हा. मग ते समोर बघायचं नाही ना, बरं नाही ना वाटत. बरोबर आहे. हो मी नंतर नव्हती जात, बाचे सुना होत्या दोघी. हो. हा. त्या दोघींनी पुष्कळ धावपळ केली, भाचे होते. बापरे. हा. मग 18 दिवस सोपं आहे का? सोपं नाही ना. आणि ते बरोबर. बघणं सुद्धा सोपं नाही ना, आपल्याला काही होऊ शकतं ना मग. खरंय, हे पण बरोबर आहे. कारण ते जास्त जवळ म्हणजे आपली आईच असते. आईच असते आणि ते आईचं नातच असतं. वेगळं असतं. हा. बरोबर आहे. खरंय. आणि मग ते मला नाही माहित केलं. त्यांनी ज्या दिवशी जीव गेला त्या दिवशी ते पाहुणेच होते बरोबर तिथे, सगळ्यांना बोलवलं, मला नाही सांगितलं. अरे आणि बाप. मग त्या दिवशी मला असे पिवळं फुलपाखरू फिरताना दिसलं. हो. स्वामींच्या रूपात. जप चालूच होता, तिचाही चालू होता आणि माझाही चालू होता. शेवटपर्यंत तिचं तोंड हालत होतं. अरे बापरे. हा. मग ती जपच करत होती ना. मी मागच्या वेळेस मागच्या वर्षी सांगितला अनुभव, हो हो तेव्हा मीच केलं ना सगळं. तेव्हाच हो. मी तिला जप शिकवला होता. ती सारखी जप म्हणत होती. आणि हो. मला ते पिवळं फुलपाखरू दिसलं. हम्म. आणि ते सकाळपासून असे घिरट्या घालत होतं. म्हटलं हे मग काय ते प्रकार आहे, मला समजून काही गेलं जास्त ते. माहित नव्हतं मला जास्त. हा हा तर हा. त्या दिवशी मग दुपारी 3 वाजता जीव गेला. शनिवार हो. होता, एकादशी होती. अरे वा. हा. दिवस दिवस तर चांगला चांगला होता. होता. हा दिवस. पाहुण्यांनी लगेच फोन करून विचारलं
हा की दुपारी 3ला जेव गेला. ब्राह्मण म्हणे खूप छान आहे म्हणे एकादशी. हा नाही चांगलं हा होतं ते. मग एकादशीला जेव गेला. ते फुलपाखरू मग ते जेव्हा तिथे नेलं ना हो ते आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्या हो फुलपाखराने प्रदक्षिणा घालताना मी पाहिलं. अय्या हा बापरे मग अंगावर काटे आता होतं. आणि ते मलाच दिसायचं बरं का. मी पाहिलं. मी कारण जवळच बसलेली होते पायरीवर हो आणि हो सगळे लोक बाजूला होते. मी जवळ आईच्या तिथे खालीच बसले होते. बरोबर कारण मुंबईचे लोक गाडी भरून आले नाही ना, मग त्यांची वाट बघत होते. हो हो ते चितार असल्यानंतर मग अग्नी डाग दिला ना पाहुणे आल्यावर. कारण बरोबर आमचे वाट सगळे बघतात आपल्याकडे. मुंबईलाच राहतात ना सगळे. हो ना हा मग गाडी भरून आलो आणि मग तुला ते कुठे ऍडमिट झाल्यानंतर केलेलं करू म्हणजे कोणत्या गावाला? संगमनेरला. संगमनेरलाच केलं होतं का? अच्छा आमच्या अच्छा घराजवळच आहे दवाखाना. थोडासा म्हणजे असं गावात आम्ही ह्या बाजूला राहतो कॉलेज जवळ. हा 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 गावात आहे दवाखाना. नाही पाहुणे भरपूर होते धावपळ करायला. हो ना माझ्यापर्यंत येऊ न देत नव्हते. नको म्हणे तुम्ही नका येऊ. ताई हा हेच कमवलं म्हणजे आईने एवढे हा माणसं कमवणं हे फार हा मोठी गोष्ट आहे नाही ताई. नाही पाहुणे भरपूर होते. भरपूर फार इतके लोक ना. ते हं, रात्रीचं आम्ही ते मौत रात्रीच झाली. हा पण अंत्यसंस्कार पण ते पाहुणे भरपूर. एवढं रात्रीचा अंधार असून पाहुणे भरपूर. बघा भरपूर पाहुणे हं, आणि भाचे तर इतके ना कारण हे जुनं नातेवाईक आहे आमचे आईचे वडिलांचे. हा. भाचे न भाचेच खूप आहेत. अरे बापरे मग ते 5 मिऱ्या घालायला ते भाच्याच लागतो ना. हो बरोबर बरोबर भाच्यानेच 5 मिऱ्या घालायच्या असतात. मग ते काठापदराची साडी घेऊन आला होता तो. ओ मुंबईला आहे भाचे. मुंबईला आहे. काही गावाकडे आहेत. अरे वा रिटायर झाले काही. हं, भाचे आणि भाच्या होत्या. तर असं झाल्यानंतर ते प्रदक्षिणा त्या हं, फुलपाखरांनी घातली हं, आणि दुसऱ्या दिवशी सावडायचं ना. हं, 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 तर सावडायच्या दिवशी एक श्वान आला. हं, हं, हं. मलाही अंगाला काटा येते. हो ना आणि श्वान आला आणि त्याने पण प्रदक्षिणा घातली. ओ सावडायच्या कमाल आधीच कमाल आणि पुढे ऐका ना आता. हा, म्हणजे एकदम सांगण्यासारखे म्हणून तुम्हाला सांगते मी हो ना की बरोबर नामाचा महिमा किती महान असतो. हो हो हा तर प्रदक्षिणा घातली त्या श्वानाने. तो श्वान त्यांचाच होता. हो चांगला वाघासारखा उंच होता. बापरे तर बाप आई काय करायची जेवताना पोळी अर्धी बाजूला काढायची त्याच्यासाठी. रोज 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 हा अर्धी पोळी बाजूला ठेवायची. हा आणि तो श्वान काय करायचा आईने जेवल्यावरती त्याला दिली की तो श्वान त्याला जेवढी खायची तेवढं खायचं आणि थोडीशी तो गायी पुढे नेऊन टाकायचा. स्वतः हो स्वतः स्वतः. ताई काय हा कमाल हो. हे तर तर आश्चर्य ऐकतोय मी आणि तिला दत्त महाराज प्रसन्न होते. 30 वर्ष ती गाणगापूरला जात होती. तर बाप तिला असं बाहेरचं थोडंफार होतं ते मी मागच्या वेळेस सांगितलं हम्म स्वामींचं करून ते निघालं. बरोबर पण तिला नुसते असे लहान मुलं दिसायची आणि मांजर दिसायची. मांजर दिसली की लहान मुलं दिसायची. 3 मुलं दिसायची. अगो बाई हा ती म्हणायची अगं मांजर जेवते ना माझ्या ताटात. थोडं बापरे दिसायला कमी पडलं होतं ना. हा 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 तर लगेच 3 मुलं यायची. ओ छोटे छोटे बाळ बाई गो शेतातून वरती येताना ताई दिसायचे. तिला थोडं बाहेरचा झटका होताच. पण ते काही एवढं नव्हतं. दत्त महाराज म्हटल्यावर काय ठेवतात ते. काय बरोबर अगदी हा आणि दत्त मग महाराज बरोबर हं, तोच श्वान दुसऱ्या दिवशी सावडायला जातो ना आपण. हा हा त्या दिवशी त्याने प्रदक्षिणा घातली बाच्याने पाहिलं. हा हा तर तो श्वान तिथेच जीव गेला त्याचा. कोणाचा त्या श्वानाचा. ओ बाप रे ना काही कमाल चमत्कार हो. आता मला बरेच दिवस सांगायचं म्हणते पण नाही मला का? धीटपणा येतपर्यंत मी सांगू शकत नाही ना. बरोबर आहे आई सारखी आणि गोष्ट मग आणि त्या श्वानाने तिथेच भिंतीच्या कडेला जाऊन जीव सोडला. मग ते काय झालं कशाने काय माहित नाही. पण तो आई बरोबरच गेला म्हणायचं. हो पण प्रदक्षिणा मारली त्याने बाकी. ताई किती कमाल आहे हो काहीतरी नातं हं. असेल त्यांचं आणि आणि आईचं आमच्या प्राणी कसं हं, आईनं आमच्या कधी असं हे हं. मच्छी वगैरे मटण कधी खाल्लंच नाही ना. नाही ना शुद्ध होती ती शुद्ध. बापरे बघ हा
आणि रोजचं तिचं महादेवच्या पिंडीला पाणी असायचं, तुळशीला पाणी असायचं. हो. हा, माझ्यासारखीच भक्ती होती. बघा. हे नाही म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोमटी कसं हा, बोला त्यामुळं कसं. माझंही बी तसंच झालं ना. मी देवपूजाच माझी सुरू झाली ना आईचं बघून. हो हो हो. हा, असं असतं. मग असं तो श्वान शोधायला, कारण वाघ असतात त्यांच्याकडे आणि ते श्वान लागतच ना. लागतात मग ते बरोबर. आपलं खेड्यातले लोक कसे, आपला कुत्रा सापडत नाही, कुठे गेला, ते प्रदक्षिणा घालताना त्यांनी पाहिलं होतं. पण हो. तो असं आडबाजूला गेला आणि जीव सोडला ना. मला याचंच धक्का बसतोय हो ताई. म्हणजे हा, मग किती बघा ना. सोमांना. हा, सांगण्यासारखंही म्हणून तुम्हाला म्हटलं. हो. मला थोडा धीटपणा आला तरच मी सांगू शकल. माझ्या डोळ्यातून सारखं पाणी चालू असतं. पाहणी चालू असतं. हा, आई कोणत्या वयात ते नको असते आई सारखं सांगितलं. दैवत साऱ्या जगामध्ये नाही, पण ते कळलं पाहिजे ना. खरंय हा. खरंय खरंय. आणि मग आमची आई तशी म्हणजे रागेट नव्हती, एवढी मायाळू होती खूप. हा हा माझी हा. वाट बघत बसायची ना, 15 दिवसाला ये म्हणे. हा, आणि शेवटी मी निघाले. आम्ही दोघी मायले की म्हणजे तिथे राहिलो हा, मुक्कामी. आई म्हणजे नेहमी सांगायची, आता एवढ्यात म्हणजे नेहमी म्हणायची की तू 15 दिवसाला ये, तू हा, लवकर लवकर ये ग. मी म्हटलं एवढी हिंडते फिरते चांगली, हा, गप्पा मारते, आणि हा. 15 दिवसाला का बोलवते, मला काही कळलंच नाही ना. आई गं. मग आम्ही दोघी मुक्कामी राहिलो आणि हा. त्याच्यानंतर 15 दिवसातच असं झालं. बापरे. आम्ही 2-3 दिवस सोबत राहिलो, तिची मालिश करून दिली. हम्म, केसांची, डोक्याची, पाठीची सगळी मालिश केली. मी हम्म. प्रत्येक वेळेस मालिश करायची. हो. हा, कारण आंघोळ बिंघोळ अगदी टकाटक साडी घालायची मस्तपैकी, हम्म. की घरातले सगळे बघतच बसायचे. बापरे ताई. हा, इतकी सुंदर राहणीमान होतं तिचं. बघा. आणि मग ते आपला कुत्रा कुठे आहे? मग बाचे म्हणायचे. मग आम्ही ते नाशिकला गेलो हे टाकायला, हस्ते टाकायला ना. हम्म. मग तो म्हणे आपला कुत्रा सापडतच नाही. हा, आता तो आडबाजूला तिथं जीव सोडला. हा, मग 4-5 दिवसांनी म्हणे मी बघतो जाऊन आता. तर तो परत त्या नदीवर जाऊन पाहिलं त्याने, हा. आणि तिथे वास येत होता म्हणून तो आडबाजूला भिंतीकडे गेला. तर म्हणे आपला कुत्रा तर गेला. आई गं. हा, इतका हुशार होता, त्याच्या वाचून कोणाला करमत नव्हतं. आई हं. गं. इतका छान होता म्हणजे दिसायला. किती आईवर प्रेम असेल त्याचं. आणि हा ते ना, बघा दत्त ना आता ते. महाराजच. हो. आणि जेव्हा ना कुत्र. प्राण्यांचं अतिप्रेम असतं ना ज्या व्यक्तीवर ताई, हा, बघा ना तेव्हा किती ते त्या म्हणजे. व्यक्तीबरोबर प्राण स्वतःहून सोडतात हा. आणि मग ते अचानक सगळ्यांना म्हणजे ते हं. नवलच वाटलं म्हणे, किती म्हणजे हो ना. मुक जणू त्याने किती म्हणजे आईचं हे धरलं पहा ना. बाई हा, गं. कमाल. हा. आई ते- तशी जेवतच नव्हती ना, त्याला पोळी ठेवायची बाजूला, चपाती. हा. हा, काही असो ती थोडं काढूनच ठेवायची. हो ना. खरंय. हो. बापरे. आणि अंगावर पुढे काटा ऐका आला आता. हो ताई मला. अंगावर काटा आला. हो ना, ते कसं वेगळंच वाटतं ना मग. बरोबर आहे. कुणाचंच पाहिलेलं नाही. हा. एकादशी होती हा. आणि नंतर मग एकादशीला गेली. हा. सोमवारी 10वा आला, म्हणजे सोमवार पण छानच आहे. हा. हा. तिचा 10वा सोमवारी झाला. हो. आणि गुरुवार पण आपल्या दत्ताचा वार आहे. हो हो. गुरुवारी 13वा झाला. बरोबर. गुरुवारी 13वा. हं. आणि परत दुसऱ्या दिवशी 14वा केला त्यांनी, फार मोठा केला. बापरे. 14व्याला पुरणपोळी केली होती, करतातच. हं. आणि 14व्याला नवमी होती. म्हणजे सगळ्या हो. तिथी शुद्ध होत्या आणि खूप छान होत्या. ताई चौदाव पण करतात तुमच्याकडे? आमच्याकडे 14वा करतात आणि मुलीला कपडे देतात, आणि मग आपण पण त्यांचं दुःख काढायचं आणि बघा. त्यांनी आपलं दुःख काढायचं. हां, ते म्हणजे पूर्ण आमच्याकडे पण कपडे घ्यायचे. आहे. हां, आमच्याकडे ते पण आहे. हा. कपडे एकमेकाला करणं, पण मी 14वं नाही ऐकलं कधी. नाही, 14व्याला ब्राह्मण बोलवायचा हं. आणि आपल्याला पित्र चालू करायचे ना पुढे. हो. मग ते पूर्वीच्या लोकांचा विधी असतो. पूर्वीचे कमी करायचे त्यांचे नावं घेऊन, आणि हं. तो विधी वेगळाच असतो. बरोबर, लेकी बरोबर. जावयाचे पाय धुवायचे, लेकी जावयाचं ते हो, कपडे हो. हातात द्यायचे, त्यांचं दर्शन घ्यायचं भाऊ बरोबर. भाऊजाईना, असं आहे आमच्याकडं. हां, बरोबर. आणि ते ऐका ना, ब्राह्मण कुठला? अहो, हं. काशीचा ब्राह्मण मिळाला. कसं काय? काय माहित बाई. आई गं! आता माझं कसं, मला हे अनुभव सांगायची सवय आहे. मी म्हटलं काका तुम्ही कुठले हो, इतकं छान बनवलं तुम्ही, ओम भीम सगळं. हं. म्हणे ताई मी काशीला शिकलेलो आणि आम्ही काशीचे पूर्वीचे.
म्हणजे ओ, बघा. नवीनच बोलावलं होतं. वडिलांचं नाही एवढं केलं. बघा. तो अडाणीच वाटायचा मला. त्यांनी 1 तासातच उरकवलं. पण हं. यांनी 11 ते 2 वाजेपर्यंत. बापरे! आणि इतकं सुंदर केलं. मी म्हटलं, "काका तुम्ही खूप छान हे केलंय हं, विधी." मग मी म्हणजे त्यांनी ठरवलेलंच असतं किती द्यायचे. पण मी मग 500 ची नोट काढून त्यांच्या हातात ठेवली हं. आणि दर्शन घेतलं. म्हटलं, "मला इतकं आवडलं ना ते. माझी आई लय पुण्यवान होती." खरंच, खरंच, खरंच. आहे की नाही? सगळ्या खरंच. तिथी छान झाल्या आणि हे पण छान झालं बघा आता. किती सुंदर ताई. आहे की नाही? अतिशय सुंदर. हां म्हणजे ना. शब्दच अपुरे पडतायत माझे तर. हां. खरंच आणि भाग्यवान. आता दुसरा अनुभव हां. तो आधीचाच अनुभव आहे. पण आता या आईचं मध्ये असं झालं मग थोडं लांबलं हां, सांगायला. हां, हां, हां. ते अक्कलकोटला मी 3 वर्ष प्रयत्न केले. हां, की हां, देव हां. मला का बोलवत नाही? मी नेहमी म्हणजे बहुतेक 10 वर्ष मी अक्कलकोटला जाऊन आलेली आहे. पण मला असं जावंसं वाटायचं, पण देव का मला बोलवत नाही? म्हणजे अडथळा यायचा. अडथळे येतात. आणि बरोबर. 3 वर्ष असंच चालू राहिलं. हां, शेवटी हां. मनात म्हटलं देवाला काय आता काय हं. करावं बाई मला तर फिरायला आवडतं म्हणजे नेहमी कुठे हो. ना कुठे हं. आपले नेहमी सारखे 5-6 देव होतातच. हो आणि तुमचे मिस्टर नेतात पण ना प्रत्येक वेळी. नेतात म्हटल्यावर नेतात पण यावेळी म्हणजे प्रत्येक वेळेस ते नाहीच बोलायचे. हां, हां, हां. नाही म्हणे अडथळाच यायचा. हां. मग काय झालं हं. पहिली मूर्ती मुलाकडं आली हं. स्वामी समर्थांची. हां, हां. स्वामी समर्थांची अगदी पंचधातूची मूर्ती त्याची पण त्यांनी मला दाखवली. 6 ओह! महिन्यापूर्वी त्याच्याकडे आले. हां. त्याच्या घरात तेव्हा मी तिथेच होते. हं, तर हं. म्हणे मम्मी कशी आहे बघ ना म्हटलं अरे पण पूजा छान करा बरं का तुमच्या घरी देव आले गुरु हां, आले. हां. आणि त्याच्यानंतर मग मुलीकडे आले. ओह! मुलीकडे पण मूर्तीच आली. अरे वाह! हां. हं. तिची पितळेची नाही वाटत दुसरी आहे. हं, हं. पण ती बाहेरून मागवली त्यांच्या ऑफिसच्या हां, एका हां. याने हं, साहेबांनी ती बाहेरून मागवली. हं. तर मला इच्छा होती की दोघांना मिळाले आणि माझ्या घरी का नाही आले आणि मला येऊ नाही दिलं म्हटलं दर्शनाला. हां, हां. अहो ती प्रत्यक्ष तिला दर्शन झालं स्वामींचं. तिला म्हटलं अगं मला फोटो तरी दे. नको म्हणे असं दाखवायचं नसतं. आई अहो गं! प्रत्यक्ष दर्शन झालं तिला तिथे गेल्यावर. ती अक्कलकोटला गेली ना. हो. दिवाळीला अक्कलकोटला हां, हां. गेली आणि असे समोर स्वामी समर्थ. ओह! बघा. ना तिने फोटो बिटो काढून आणला पण मला नाही दिला तिने. सम समोर दर्शन झालं म्हणे नाही द्यायचं मला. जाऊ दे चांगली बाई गोष्ट काय आहे. नशीब आहे बाई म्हटलं तुझं. आणि तिच्या मनाने तिनं मला मूर्ती आणली. बघा. तिच्या मनाने आणली आणि इतकी सुंदर आणली तुम्हाला सांगते. बापरे! पंचधातूची मूर्ती एका हातावर झेपत नाही. इतकी छान आहे. ओह! आणि आता माझा हं. दररोज अभिषेक असतो. हां. कारण आपण चुकवलं तर चुकवलं फक्त हे सुतक मुलीला पण असतं ना. हो, हो, हो. तेवढं तिकडेच मी 14 दिवस होते. हां. तेवढं चुकलं अभिषेक नाही तर माझा रोजचा अभिषेक फुलं वगैरे सगळं गंध लावणं, अत्तर लावणं, हां. अगदी खड्यांचा टोप घालणं, हं. गळ्यात माळ इतकं छान सजवते ना आणि हां. स्वामींशी गप्पा पण मारते मी. अरे वाह! हां, असं नाही की देवा तुमचं एवढं केलं आणि माझी आई गेली तिचं आयुष्यच तेवढं होतं. हां. जेवढं हां, आयुष्य असेल तेवढं. मी काय देवावर रुसली नाही, काही नाही. बरोबर आहे. असं माझा वेदना नको, सुखाने हां, गेल्या हेच महत्वाचं. बरं आता आणि ते छानच आहे पण मला ती मूर्ती फारच आवडते. मला पाठवा तो फोटो हां. हां, प्रत्यक्ष म्हणजे माझ्या घरातच आले देव आणि मला आधी दृष्टांत दिलाच होता, "तू कशाला येते आमच्याकडे? तुझ्या घरात तर सगळे देव आले." आले. विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती आलेली. ओह! अरे वाह! हां, सगळे देव आले. ते असेच आणूनच दिलेली आहे मला. हां. सगळे देव घरात आहे. जायची काय गरज आहे आपली एवढी भाव असल्यावर नाही का? खरंय, खरंय. किती बरं आता छान ताई, बरं सुंदर माझा आहे. मागचा अनुभव आला नाही ताई बरं का. असं नाही होणार हो ताई. नाही. मी हं. फिरायला गेली ना तेव्हाचा अनुभव नाही आला. आणि मागचाही एक असाच छोटा होता. तो गेला जाऊ द्या. पण हां. एक मागचा नाही आला जाऊ द्या. हं, हं, हं. बघा तुम्ही. बघते मी बरं हां. आणि आता पुढचं सांगते ना.
थोडं मामाच्या मुलीनं सांगितलंय की मागचा अनुभव मामाच्या मुलीचा एक सांगितला होता तुम्हाला, आता परत नाही दुसरा. मोठा होऊन जाईल व्हिडिओ खूप. मोठा होईल बास का मग? हा उद्या सांगा ना. हो चालेल चालेल. हा श्री उद्या स्वामी. सांगेल नाही तर पुढचा आठवडा आता. नाही नाही उद्या दुपारी वगैरे सांगितलं तरी चालेल पण मी. रविवारी काय होतं, पाहुणे असतात, भाच्या येणारे भेटायला. बरं बरं चालेल. आता मला मग भेटायला परवा पाहुणे सांगा. चालू आहे. हा हा. परवा सांगा मग. हा बरं चालेल चालेल चालेल. हा श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ.